गावामध्ये चोर आले, धाड पडली चोरांची, तर त्यावेळी जर ते सगळे डाकू तलवार आणि चाकू घेऊन आपल्या घरावर आले आणि माझं पोट वाढलेलं असेल तर मी पळणार कशी? मी पळून कुठे जाणार? बरं, एवढं मोठं पोट वाढेल, मग मी जेवढा खुराक रोज घेते तेवढा घेण्यासाठी जागा उरेल काय माझ्या पोटात? बाळाने सगळी जागा व्यापेल पोटातली, मग माझं जेवण कमी होईल, मग मी कृश होईल आणि मग मी मरणासन्न होईल. हे सखी, मला काहीतरी उपाय सांग. मी गरोदर होणार नाही, मला बाळांचं व्हायचं नाही. मग दैव योगाने काय झालं, तिची बहीण तिच्याकडे आली. बहिणीला सगळा वृत्तांत सांगितला की काहीतरी कर, माझ्या या दुःखाचं समाधान कर. मला ते पोट वाढलेले म्हणजे माझ्या सौंदर्याला उणे पण येईल. एखादी स्त्री जेव्हा माता बनते तेव्हा तिच्यासाठी सगळ्यात मोठं सौभाग्य असते. आई बनणं हे सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. निपुत्रिकाला गती नाही असं शास्त्रात सांगितलंय. पण ही धुंदुली म्हणते की मला आई व्हायचं नाही, काहीतरी उपाय कर, मला आई व्हायचं नाही, मला वाचव. तिने सांगितलं की मला सुद्धा मूल होणार आहे, मी गरोदर आहे, मला दिवस गेलेले आहेत. तू काय कर, तू फक्त मी सांगेल तसं ऐक. गरोदर होण्याचं नाटक कर. प्रत्येक महिन्याला थोडी थोडी चिंदी वाढवत जा पोटामध्ये आणि गरोदर होण्याचं नाटक कर. मी तुला सांगेल मला कितवा महिना आहे, मग तशा उषा तू भर. असं सांगितलं आणि ती म्हणाली, हो, तू माझ्या नवऱ्याला काही पैसे दिले की तो त्याचं मूल तुला दे, मी ते गपचूप आणून तुझ्या जवळ ठेवेल. असं म्हटल्यानंतर धुंदुली हो म्हणाली, ठीक आहे चालेल, मी तुला पैसे देते. आणि नाटक सुरू झालं. आणि तिची बहीण म्हणाली, काय ग, हे फळ तुला तुझ्या नवऱ्याने दिले ना, आणि तुझ्या नवऱ्याला कोणीतरी महात्म्याने दिले ना, खरंच त्या फळाचा प्रभाव असेल का नाही हे आपण तपासून पाहूयात. जा, त्या समोर गोठ्यात बांधलेल्या गाईला हे फळ चाल. आणि महात्म्याने दिलेला प्रसाद सुद्धा, त्याच्यामध्ये प्रसादाची बुद्धी केली नाही, संशय आला. केवढं भयानक प्रारब्ध आहे आतमध्ये माझं. धुंदुलीने तात्काळ दुष्कर्म करण्यासाठी किती उतावळ झालेली आहे. महात्म्याने आपल्या तपश्चर्येचं अनुस्यूत फळ आत्मदेवाला दिलेलं, पण दुर्बुद्धी सुचली आणि ते फळ धुंदुलीने गाईला खाऊ घातलं. आणि इकडे दिवसांमागून दिवस जात होते आणि धुंदुलीचं नकली पोट सुद्धा वाढायला लागलं. जसं बहिणीचं पोट वाढायला लागलं तसं हिचंही पोट वाढायला लागलं. आत्मदेवाला वाटलं आता आपली बायको गरोदर आहे, आता आपण पिता होण्याच्या सौभाग्याला एक ना एक दिवस प्राप्त हो, अशी आनंदाची उबाळी त्याच्या आतमध्ये यायला लागली. पण इकडे दृश्य वेगळंच व्हायला लागलं. छल, कपट, साधूंचा अनादर यांनी भरलेली धुंदुली दिवसेंदिवस आपला दंभ वाढवायला लागली. दंभ म्हणजे काय? जे आपण नाहीये ते दाखवणं. म्हणजे जगाला सांगायचं मी चांगला आहे, आपली काहीतरी मान आणि मर्यादा जगासमोर दाखवून ठेवायची. पण जे काही दुष्कर्म करायचे ते लपून छपून करायचे. मी काय म्हणतो याला महत्व नाही. शास्त्र काय म्हणतो, दुष्कर्म करायचंय ना तर असं करा की ते जगासमोर उघडपणे करता आलं पाहिजे, तेवढी हिंमत असली पाहिजे तुमची. दुष्कर्म करण्याचं सामर्थ्य पण पाहिजे, जगासमोर उघड केलं पाहिजे. लपून केलं की ते फार वाढत जातं दिगंबरा. जगासमोर केलं तर जग दाखवेल ना की हे चांगलं आहे का वाईट आहे, सांगेल अरे बाबा हे वाईट करतोय. पण जे पाप एकांतामध्ये तुम्ही करताना दिगंबरा, त्याला वाली फक्त तुम्ही आहात.
एकांतामध्ये जे पाप केलं त्याचं फळ मात्र सगळ्या जगाला दिसतं. म्हणून तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये, याच्यावरून लोक तुमच्या पूर्व कर्माची कल्पना करतात की याने काय काय केलेलं असावं. रस्त्यावर एखादा भिकारी असतो ना, तर तुम्हाला त्याची करुणा येते बघा. रस्त्यावरच्या भिकाऱ्याची करुणा येते. खर तर भिकाऱ्याला पैसे का देतो आपण? भिकाऱ्याला पैसे तो गरीब आहे म्हणून देत नाही आपण, तर त्याचा मलूल झालेला चेहरा, त्याच्या चेहऱ्यावरच कारुण्य तो आपल्याला विकतो आणि त्याची दया आपल्या हृदयात उत्पन्न होते. त्या दयेच्या बदल्यात दिलेली किंमत असते. ते असंच नाही, एक दांडगा पैलवान जर रस्त्यावर भीक मागायला बसला तर देणार का तुम्ही पैसे? तुम्ही काय म्हणाल? अरे एवढं बळ दिलं देवाने, उठ आणि काम धंदा कर, पैसे काय मागतोस म्हणाल की नाही? भिकारी बनण्याची सुद्धा कला असते महाराज, कला असते. ते कारुण्य दाखवावं लागतं, हृदयामध्ये करुणा उत्पन्न करावी लागते, दातृत्व उत्पन्न करावी लागते. एखादा व्यक्ती कधीच कोणाला दान करत नाही, तो सुद्धा असे चेहरे पाहून काहीतरी काढून त्याला देतो, म्हणजे कारुण्य उपसत महाराज पाहून, चेहरा पाहून कारुण्य उपसत. म्हणून तो काहीतरी देवाणघेवाण व्यवहार झालेला असतो. भिकारीने त्याचं कारुण्य तुम्हाला विकलेलं असतं, त्याचं दैन्य तुम्हाला दाखवलेलं असतं, त्या दैन्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काहीतरी देता. तसंच समाजामध्ये तुम्ही काय आहात ना, तुम्ही काय भोगताय याच्यावरनं तुमची पूर्वकर्माची कल्पना होते. अतिशय पुण्यवान व्यक्ती आहे, ज्याने आयुष्यभर उपासना केलेली आहे, त्याला कसले काय आलेले भोग? काही भोग नाही. भोगाच्या पलीकडे जी माणसं गेलेली आहेत, तुकाराम महाराज म्हणतात, भावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. कसला आलाय भोग आम्हाला? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा आहे आमच्यावर. म्हणून तर जे कर्म आपण करतो ना, ते कर्म अतिशय गहन आहेत, गहन फळ देणार आहे. धुंदुलीने कर्म केलं काय? साधूंनी दिलेलं फळ तिने टाकून दिलं. म्हणून प्रसादाचा महिमा आहे. नीट लक्ष देऊन ऐका. जर एखाद्या तीर्थावरून एखादा व्यक्ती आला आणि त्याने आपल्या हातात प्रसाद दिला, तर लगेच तात्काळ तो खाऊन टाका. त्याचं कारण आपल्याला प्रसाद मिळावा ही त्या देवाची इच्छा आहे. तुम्हाला वाटत असेल की माझं हित न चिंतणाऱ्या व्यक्तीने हे मला दिलेले, तरी देखील प्रसाद बुद्धी करून तो खा. हा देवाचा प्रसाद आहे असं म्हणून तुम्ही विष जरी प्राशन कराल, तरी उपाय तुम्हाला प्रसादाचाच झाला पाहिजे महाराज. म्हणून विष का प्याला राणाजी ने भेजा, पीबत मीरा हासी रे, मैं तो अपने गिरधर की आप ही हो गई दासी रे. राणाने तो विषाचा प्याला पाठवला आणि मीराबाई समोर केला. पण कोणाच्या हस्ते पाठवला? दासीच्या. आणि मीराबाईजीने काय सांगा म्हणून सांगितलं होतं? दासीने सांगितलं, वृंदावनावरून बाकी बिहारीजींचं एक चरणामृत आणलेलं आहे तुझ्यासाठी. पण वाटीमध्ये काय होतं? विष. ज्यावेळी विषाची वाटी मीराबाईजीने हातावर घेतली, त्यावेळेस दासी सांगू लागली, मीराबाईजी आता माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी सांगते याच्यामध्ये विष आहे, पिऊ नका. लहानपण आपले एकत्र गेलेलं आहे, मी तुमच्याशी दगाबाजी करू शकत नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, मी राजदोषी, राजद्वेषी, राजद्रोही ठरले तरी चालेल, पण हे विष आता पिऊ नका. मीराबाईजींनी सांगितलं, हे माझं प्रारब्ध माझ्या हातात आलेले. आता मला तुम्ही काय म्हणून दिलं? हे मला प्रसाद म्हणून दिलं ना, माझ्या आराध्यांचं चरणामृत म्हणून दिलं ना, त्याच्यावर चरणामृताचा संकल्प झाला. आता काय होईल ते होईल, मी या देवाचं चरणामृत म्हणून ते पिणार आहे. भगवत
पार्वती जगदंबा चंडमुंड खंडिनी शुंभ निशुंभ दंडिनी महिषासुर मर्दिनी अपर्णा पार्वतीच्या वाम भागावर बसलेले भगवान शिव उठून उभे राहिले आणि नाचायला लागले. भगवतीने विचारलं, काय झालं देवा, का नाचताय? म्हटले, काही नाही, विष पिणाऱ्यांच्या यादीमध्ये अजून दुसरं नाव आलं, ते मीराबाईजींचे दुसरं नाव आलंय. एक गरलमशनम दिक्पटधरो जटाधारी कपाली भूतेशो जगतपती, जो आपल्या मस्तकावर गंगेला धारण करतो, गळ्यामध्ये व्याल धारण करतो, गजचर्म कमरेला लावतो, असा देव विष पिणारा पहिला. आणि त्या देवाला वाटलं की ही दुसरी विष पिणाऱ्यांच्या यादीतली, ज्यांनी विष पिऊन जगाला अमृताचे उपदेश दिलेले, जे प्राशन विष करतात पण मुखातून अमृत बाहेर पडतात. त्या मीराबाईजींनी सांगितलं, माझी प्रसाद बुद्धी झाली म्हणून आता अपाय नाही होणार महाराज, काय होईल, उपाय होणार. म्हणून विपाय जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते स्मरत लाभ. आधी माऊली म्हणतात की विपाय म्हणजे सहज जरी देवाचं स्मरण झालं ना तरी पहिला उपाय होतो. त्याच्या नामाचं वैशिष्ट्य आहे, तुमचं प्रारब्ध जे असेल ते असेल, पण आता तुम्ही देवांचं स्मरण केलं ना तुमचा लाभच होणार महाराज. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. देवांचं स्मरण केलं ना, मीराबाईजींना भरवसा आहे, तरले तरती हाच भरवसा. तरणार आहे मला माहितीये, कारण देवाने माझी जबाबदारी घेतलेली आहे. धुंदुलीने ती जबाबदारी सोडून दिली आणि फळ कोणाला खाऊ घातलं, गाईला खाऊ घातलं. दिवसेंदिवस दंभ वाढायला लागला. दंभ म्हणजे जे तुम्ही समाजात नाहीये ते समाजाला दाखवणं. वरतून जो नाहीये, एकदा ब्रह्मदेवाची सभा भरलेली होती आणि एक 16 ब्राह्मण हातामध्ये गंगाजल घेऊन त्याच्यामध्ये तुळशी बुडवून सगळीकडे पाणी शिंपडत, ओम पवित्र पवित्र वा सर्व अवस्थांगतो पिवा, असं करत करत तो ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये आला. ब्रह्मदेव उठून उभे राहिले. सगळे मंत्री ब्रह्मदेवाच्या सभेतले उठून उभे राहिले. अरे ब्रह्मदेव एवढं पवित्र, ब्रह्मलोक एवढं पवित्र आहे आणि त्या ब्रह्मलोकाला ज्याचा विटाळ आहे, त्या ब्रह्मलोकातही जो गंगा जलाने प्रोक्षण करून ब्रह्मलोक पवित्र करतोय, असं कोण ब्राह्मण आहे? म्हणून ब्रह्मदेव उठून उभे राहिले आणि सांगितलं, अहो आमचं शरीर वेगळं आहे, इथलं शरीर वेगळं आहे. हे काही पृथ्वी लोकांचं शरीर नाही मलमूत्र विसर्जन करणार. दिव्य शरीर धारण करून तपलोकामध्ये महात्मे येतात. ओम जन ओम तप, हे तप म्हणजे ते ब्रह्मलोकाचं, ब्रह्मदेवाचं लोक. आणि तुम्ही चक्क आम्हाला पवित्र करणारे म्हणजे केवढे मोठे असाल. ब्रह्मदेव म्हणाले, तुमचं नाव सांगा, या माझ्या आसनावर बसा. तर ब्रह्मदेवाला ते म्हणाले, नाही नाही नाही, ते आसन अपवित्र आहे, मी तिथे बसू शकत नाही. म्हणाले, अहो कोण आहे तुम्ही ते तरी सांगा. म्हटले, माझं नाव दंभ आहे. मग ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला एकच जागा आहे, पृथ्वी लोकावर कपटी लोकांच्या हृदयात बसा. तेव्हापासून दंभ पृथ्वीवर आला आणि त्याने इतका दांभिकपणा माजवला की जगामध्ये प्रत्येक व्यक्ती दंभामध्ये जगतोय. जो तो घरामध्ये तो बाहेर दाखवत नाही. व्यक्ती कसा आहे फक्त त्याला माहिती, तो काय दिवे लावतोय. धुंदुलीचा दंभ वाढत गेला. हो हो म्हणता धुंदुलीची बहीण तिकडे प्रसूत झाली. रात्रीच्या रात्री तिने बाळ आणून धुंदुलीच्या ओटीत टाकलं. आत्मदेवाला फार आनंद झाला की आता मला मुलाची प्राप्ती झाली. फार त्याला बरं वाटलं. तिकडे 3 महिने झाल्यावर गाईला सुद्धा अत्यंत देखणा सुरूप मुलगा झाला. सगळ्या गावामध्ये बातमी गेली की आत्मदेव ब्राह्मणाचं नशीब फळफळलं आणि बायकोला तर संतान प्राप्ती झालीच,
पण त्याच्या दारातल्या गायीला सुद्धा, गोठ्यातल्या गायीला सुद्धा प्राप्ती झाली, संतान प्राप्ती झाली. त्या बालकाचं एक वैशिष्ट्य होतं की त्याचे कान गायीचे होते, म्हणून आत्मदेव ब्राह्मणाने त्याची मुंज केली. शास्त्र असं सांगतं की वयाच्या 8व्या वर्षी ब्राह्मणाची मुंज झाली पाहिजे, वयाच्या 10व्या वर्षी वैश्याची मुंज झाली पाहिजे, आणि वयाच्या 12व्या वर्षी क्षत्रियाची मुंज झाली पाहिजे. मुंज केली, त्याच्या कमरेला दर्भाचा मेखला बांधला, हातामध्ये पलाशदंड दिला आणि स्वतःच्या मांडीवर बसून त्याच्या गोकर्णामध्ये गायत्रीचा उपदेश दिला. पिता हा, तीनही वर्णामध्ये पिता हा आपल्या पुत्राला गायत्रीचा उपदेश करतो. सप्त व्याहृती युक्त गायत्रीची उपासना गोकर्णाला आत्मदेवाने दिली. पण दुर्दैव असं की त्याच बरोबर त्याचा जो दुसरा मुलगा आहे त्याचं नाव आत्मदेवाने धुंदुकारी ठेवलं. धुंदुलीचा मुलगा धुंदुकारी. हा मात्र अतिशय कपटी, निदैवी आणि अतिशय दुष्ट निघाला. लहानपणी तो खेळायचा, खेळण्यासाठी मुलांना कडेवर घ्यायचा आणि विहिरीमध्ये टाकून द्यायचा. अशी कित्येक गावातली मुलं त्याने मारली लहानपणीच. लोकांच्या गोठ्यातल्या गायीच्या वासरांना उचलायचा आणि जंगलामध्ये सोडून यायचा वाघाला खाण्यासाठी. असं गावामध्ये त्याने सगळीकडे आपला प्रताप दाखवला. आपल्या दुष्ट आचरणाने तो अतिशय प्रसिद्ध झाला, खूप प्रसिद्ध झाला. आत्मदेवाला गोकर्णाचा जेवढा अभिमान होता तेवढंच त्याला आपल्या धुंदुकारी बद्दल अतिशय वाईट वाटायला लागलं. जे व्हायचं तेच झालं. महात्म्याने सांगितलं होतं, अरे बाबा मुलाची अपेक्षा करू नको, हे असं होईल. आत्मदेवाला कळून चुकलं की आपल्या बायकोने फळ कोणाला खाऊ घातलं? गाईला खाऊ घातलं. आणि आपल्याला असा पुत्र, म्हणजे जो आपला पुत्र नाहीच आहे, जो दुसऱ्यांचा कुलदीपक आहे, तो इथे आला आणि आता आपल्या वंशाला बट्टा लावतोय. अतिशय व्यथित झाला. इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं. एक दिवशी काय झालं, धुंदुकारी मोठा झालेला होता आणि मोठा झाल्यावर त्याचे जे कुकर्म होते त्याचा प्रभाव वाढला, त्याचं बळ जसं वाढलं ना. एक बघा, दुर्जनांमध्ये बळ खूप असतं, वाईट लोक असताना मारामारीची ताकद पण जास्त असते. त्याच उलट जेवढे सज्जन व्यक्ती असतात ना त्यांचं बळ कमी असतं. बघा तुम्ही, आहार मित आहार असतो. दुर्जन लोकांचा आहार पण तसा बक्कळ असतो. आहार पण ते तमोगुणी घेतात, त्यामुळे तमोगुण जास्त असल्यामुळे त्यांच्यात ते सगळं तमोगुणीच सगळं दिसत असतं. साधनेचं तेज चेहऱ्यावर दिसायला पाहिजे आणि काळं गोरं हे तेज नाही मारायचं. व्यक्ती सावळी जरी दिसायला असली ना तरी साधनेचं स्वतंत्र तेज असतं चेहऱ्यावर. ते कसं असतं माहितीये का? आचरणाचं असतं. ज्या व्यक्तीचं आचरण निर्दोष आहे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पण तेज असतं. मग ती काळी का असेना, गोरी का असेना, साधनेचं तेज चेहऱ्यावर असतं. प्रत्येक व्यक्तीची प्रभा असते. उदाहरण देऊन सांगतो, तुम्ही असं अनुभवलेलं असणारच, मला माहितीये. एखादी व्यक्ती अशी असते की ती जवळ आली की आपल्याला काहीतरी वेगळं असह्य व्हायला लागतं. तिची प्रभावळच अशी असते की तिच्या भोवती इतकी तमोगुणांची प्रभा असते की तो व्यक्ती जवळ आला की आपल्याला त्याचा वासही सहन होत नाही. काही व्यक्तींच्या अंगाला बघा खूप घाण वास असतो, उपजत असतो तो. काही व्यक्ती असतात त्यांचा चेहरा क्रूर असतो, कारण व्यक्ती जसं खातो, जसं विचार करतो तसं सगळं चेहरा दिसायला लागतो. कामी व्यक्ती सुद्धा ओळखता येतो. जो व्यक्ती खूप कामी आहे, खूप मदोन्मत्त आहे, खूप खातो, शास्त्र असं सांगतं की जेव्हा आपली भूक पूर्ण होणार आहे त्याच्या 2-4 घास आधीच माणसाने जेवण थांबवावं. फार जेवू नये.
फार फार खाणारा व्यक्ती दुष्टच, मग त्याला नको ते उपद्व्याप सुचतात, त्याच्या हातून कुकर्म घडतं. म्हणून शरीरामध्ये योग्य आयु, बल, तेज, ऊर्जा, वीर्य योग्य प्रमाणात जर व्हायचं असेल तर त्याचा आहार योग्य पाहिजे. माणसं जे खातात ते होतात. म्हणून तो जे खातो ना तो प्रसाद पाहिजे. आमच्या घरामध्ये एक नियम आहे, घरात चहा जरी केला ना तरी देवाला दाखवतात, बरोबर आहे. आमच्या मातोश्रीचा एक नियम आहे. आमचे बरेच विद्यार्थी आमच्या घरी जातात, काहींना चहाची तल्लफ असते, पण आधी देवांना गेल्याशिवाय त्यांना मिळत नाही हे त्यांना माहिती. तर जे काही तुमच्या घरामध्ये बनतंय ना दिगंबरा, ते आधी तुम्ही देवांना निवेदन केलं पाहिजे. अन्न जे असतं ना त्याच्यावर अग्नीचे संस्कार झालेले असतात. म्हणून उघड्यावर जे अन्न बनतं ना, तर आपल्या इथे जे भूत असतात की नाही, प्रेत, भूत, पिशाच, डाकिनी, शाकिनी, या सगळ्यांना उघड्यावर बनलेलं अन्न, शिजलेलं अन्न खायची परवानगी. म्हणून जे रस्त्यावर वडापावच्या गाड्या, कच्ची दाबेलीच्या गाड्या, अजून काय काय तुम्ही ते खाता, ते सगळं जे काही आहे ते उघड्यावर बनलेलं असतं. त्याचा वास लागला की ते सगळे प्रेत तिथे वासाने येतात. आणि तळलेले चमचमीत पदार्थ फार आवडतात त्यांना. म्हणून तुम्ही जे खाता ना ते सगळे पदार्थ भूत प्रेतांनी चाखलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रेत बुद्धी आहे, त्यांच्या त्या वासना आहेत त्याच्यामध्ये. म्हणून बघा तुम्ही 1 वर्ष प्रयोग करा, बाहेरचं कोणी बनवलेलं मी खाणार नाही, घरामध्ये बनलेलं, आपल्या स्वयंपाकगृहामध्ये स्वच्छतेने शुचिरभूतपणे जे काही बनलं आणि ते देवांना निवेदित केलं ते तुम्ही खा. आणि मग बघा तुमच्या स्वभावामध्ये आणि चेहऱ्यावर काय तेज येतं. 1 वर्ष जर तुम्हाला कुठला रोग झाला तर मला सांगा. देवांना जेव्हा आपण पदार्थ निवेदित करतो, भूत प्रेत जे आहेत त्यांना बाहेर उघड्यावर शिजलेलं अन्न आणि देवाला न दाखवलेलं अन्न खाण्याची परवानगी आहे. म्हणून फळं वगैरे हे सगळे सुरक्षित असतात दिवसभर, कारण ती सूर्यप्रकाशावर शिजतात ना. सूर्यप्रकाशावर जे काही होतं ना ते सगळं सुरक्षित आहे, कारण सूर्यप्रकाशावर जे झाले ते खायची त्यांना परवानगी नाही. म्हणून घरामध्ये जे तुम्ही बनवाल ना ते देवांचं नाम घेत 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 आमच्या मातोश्री ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत जेवण बनवतात आणि देवांना तसं दाखवतो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय असेल एक दरीला चित्ती आम्ही अपरण्याचा पती, त्यांनी अपरण्याचा पती धरला. काही असेल ना त्याच्यामध्ये काय होतं, आपण जे जेवतो ना खातो ना त्याच्यामध्ये अन्न बुद्धी नाही पाहिजे, प्रसाद बुद्धी झाली पाहिजे. प्रसाद बुद्धी झाली ना तर काम अन्नाचं नाही प्रसादाचं होईल. प्रसाद असतो प्रसन्नता, देवाने प्रसन्नतेने जे आपल्याला दिलं. म्हणून तुम्ही म्हणाल ना देव खात नाही, कशावरून? अरे देव स्थूल पदार्थ तिथंच ठेवतो, स्थूलामध्ये जे सूक्ष्म आहे त्या सूक्ष्म पदार्थांचं ग्रहण करतो. एका विद्यार्थ्याने विचारलं की बाबाजी तुम्ही देवांना नैवेद्य दाखवतात ते देव खातात का? म्हटले ते जाऊ दे, हा एक अभंग आहे तो उद्या पाठ करून लिहून देतो. घेऊन गेला, लिहून आणलं त्याने, घरून पाठ करून आणलं. तर बाबाजी म्हणाले माझा अभंग मला परत दे. तर त्याने गाऊन दाखवला. म्हटले नाही 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 परत दे. म्हटले परत कसं द्यायचा? म्हणजे ती चिठ्ठी कुठे गेली? म्हणजे अहो पाठ केला तर चिठ्ठीची काय आवश्यकता आहे? म्हटले नाही नाही मला तोच अभंग. अहो मी पाठ केलेला आहे, मी सांगतोय ना, परत लिहून घेता येईल ना. बाबाजी म्हणाले काल जो अभंग तुला लिहून दिला होता तो अभंगाचं स्थूल स्वरूप होत आणि आज तू जे घेऊन आलाय ते अभंगाचं सूक्ष्म स्वरूप आहे. ते कंठामध्ये बसलेले, स्मृतीमध्ये आहे. म्हणून अभंगाचे स्वरूप झाले की नाही, किती स्थूल आणि सूक्ष्म. तसं आपण जे निवेदित करतो की नाही देवाला, त्याचे 2 रूप आहेत, एक स्थूल आहे आणि सूक्ष्म आहे. तुमच्या घरामध्ये आमरस होतोय, हापूसचा आमरस, तर थोडं लांब बसलेल्याला कळेल की नाही? कळेल की नाही? कसं कळेल? कारण आंबा पिकल्यावर त्याचा
सुगंध सांगेल. आंबा आहे म्हणून त्या ठिकाणी. आंब्याचं स्थूल स्वरूप एका ठिकाणी आहे, पण तो स्थूल स्वरूप इथे आहे असं ओळखणारी माणसं लांबवर तुम्हाला दिसतील. कारण का? स्वरूप एका ठिकाणी आहे, पण जे स्वरूप सूक्ष्म आहे तो सूक्ष्म स्वरूप अनेक ठिकाणी प्रवास करू शकतो. म्हणून आपल्या ठिकाणी मनोगती सांगितलेली आहे की एके ठिकाणी व्यक्ती बसते पण अनेक ठिकाणी प्रवास करते, अनेक ठिकाणी प्रवास करू शकते. तसं या ठिकाणी प्रसाद पाहिजे. तो प्रसाद बुद्धी धुंदुलीला झाली नाही आणि म्हणून हा जो धुंदुकारी आहे तो मांस भक्षण करायला लागला. आहार बिघडला की विहार बिघडला, विहार बिघडला की कर्म बिघडतं. धुंदुकारीचं कर्म बिघडलं महाराज सगळं. काही कर्म त्याच्याकडे उरलेलं नाहीये. ते आपण एक श्लोक म्हणतो. कुठला श्लोक प्रसिद्ध तो? सर्वामुखी मंगल बोलवावे, सत्कर्म योगे वय घालवावे. काय सुरुवात आहे त्या श्लोकाची? नाही, हा श्लोक मी जो म्हटला तो. म्हणून हे जे सत्कर्म आहे ते सत्कर्म आपल्या आहारावर आहे. धुंदुकारीचा आहार बिघडला, मांस भक्षण करू लागला. एके दिवशी तर हद झाली. काय केलं त्याने? तर वेश्यागमन केलं आणि ज्या वेश्यांकडे जायचा त्यांना तो घरी घेऊन आला आणि आपल्या आई वडिलांना एवढा बेदम चोप दिला, एवढा बेदम चोप दिला. धुंदुलीला मारलं, आत्मदेवाला मारलं आणि त्यांना घरातनं हाकलून दिलं आणि घरामध्ये वेश्यांना बसवलं. धुंदुली आणि आत्मदेव अतिशय व्यथित झाले आणि व्यथित झाल्याच्या नंतर वनामध्ये फिरत असताना त्यांचा मुलगा गोकर्ण त्यांना दिसला आणि त्यांना बरं वाटलं. गोकर्णाला पाहून वडील धाय मोकलून रडू लागले. गोकर्णाला सगळं काही सांगितलं की असं तसं झालं, असं झालं. तर गोकर्ण म्हणाला की बाबा तुम्ही आता काळजी करू नका, संसारातलं मन काढून घ्या आणि बाहेर येऊन काय करा, देवांचं आता तुम्ही भजन करा. देवांचं भजन करून उरलेलं आयुष्य तुम्ही देवांच्या भजनामध्ये व्यतीत करा. आता काही त्या संसारामध्ये परत जाऊ नका. तुम्हाला भगवंत बोलावतोय, माझं तुम्ही ऐका. वानप्रस्थाश्रम घेऊन तुम्ही त्या ठिकाणी राहा आणि त्या धुंदुकारीचा काही विचार करू नका. गोकर्णाच्या विनंतीवर आत्मदेव ब्राह्मणाला असं वाटलं की आता उरलेलं जेवढं काही आयुष्य आपल्या जवळ आहे तेवढं आयुष्य आपण काय करावं? भगवंतांच्या भजनामध्ये घालवावं, भगवंतांचं भजन करावं, नेटाने त्या भगवंतांच्या भजनामध्ये रत व्हावं आणि याच्या परत दुसरा विचार आता आपण करू नये असं आत्मदेवाला वाटलं आणि आत्मदेव पुढे निघून गेले. हा गोकर्ण मात्र पुढे पुढे चालत राहिला. इकडे जो धुंदुकारी होता त्याचा अंत अतिशय वाईट झाला. एकदा मध्यधुंद अवस्थेमध्ये तो घरामध्ये पडलेला होता. वेश्यांनी आपल्या जवळची कुऱ्हाड घेतली आणि धुंदुकारीच्या डोक्यावर अनेक वार करून त्याला छिन्न विछिन्न केलं आणि त्याच्या जवळ जेवढं सोनं नाणं होतं ते सगळं घेऊन त्या पळून गेल्या आणि हा जो धुंदुकारी आहे तो त्या ठिकाणी गतप्राण झाला आणि प्रेत अवस्थेला पावला आणि त्याच घरामध्ये तो फिरू लागला. गती दुर्गती झाली. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय. पांगुळ झालो देवा, नाही
ऐसलो जयावरी सैरटते जय. हा जो धुंदुकारी आहे तो धुंदुकारी प्रेत योनीला पावला आणि तिकडे फिरू लागला. आणि काय झालं दिगंबरा, तर हा जो गोकर्ण आहे तो गोकर्ण काहीतरी निमित्ताने आपल्या गावामध्ये आला आणि त्याला असं वाटलं की आपलं जुनं घर पाहिलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी त्याचा जन्म झालाय त्या ठिकाणी तो आला. त्याला आपल्या लहानपणीची आठवण झाली, त्याला आपलं माहेर आठवलं, तो गोठा आठवला, ती गाई आठवली. ती गाई काही समोर नव्हती. अतिशय दुःख झालं. ती गाई धुंदुकारीने विकून त्याचे पैसे घेऊन ते वेश्येवर उडवलेले होते. आणि अशी परिस्थिती असताना गोकर्ण रात्री त्याच घरामध्ये राहिला. सगळीकडे पडझड झालेली होती. आणि रात्र झाल्याबरोबर धुंदुकारी जो प्रेत योनीमध्ये तिथे होता, सूर्य मावळल्याबरोबर त्याची सत्ता चालू झाली आणि तो वेगवेगळे रूप घेऊन तिथे प्रकट व्हायला लागला. भूते वेताळे नाचती, 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 भूते वेताळे नाचती. हर्षयुक्त उमापते, हर्षयुक्त उमापते, हर्षयुक्त उमापते, हर्षयुक्त उमापते. हा जो धुंदुकारी आहे तो प्रेत योनीमध्ये गेल्यामुळे वेगवेगळं रूप बनवून तो रात्री घाबरवायला लागला गोकर्णाला. पण गोकर्ण देवांचा उपासक असल्यामुळे घाबरला नाही. आणि आपल्या जवळ असलेलं कमंडलूतलं दिव्य जल गोकर्णजींनी हातावर घेतलं आणि समोर असलेल्या त्या धुंदुकारीच्या अशरीरी रूपावर शिंपडलं. तेवढ्यामध्ये धुंदुकारी वेगवेगळ्या भयानक रूपामध्ये प्रकट झाला आणि आपल्या भावासमोर बोलू लागला. गोकर्ण म्हणाला की अरे दादा तुझी काय अवस्था झाली. धुंदुकारी म्हणाला दादा मी खूप पापाचरण केलं, इतके पाप केले, इतके पाप केले, अपार भरला हा दुःख निधी, काढी यातून आधी बुडतो यात कसा, बघणारे बघून ते हसणारे कोणी नचयेती, मम साया तू तरी श्री गुरुराया यावे गडकरीवा. हो विनाश पूर्ण दिसे मज आता, सैन्य यमाचे दिसता मार्कंडेय विघटे, शिवलिंगी पद तैसे आलिंगी, सोडिन मी आता शरणासी, दूर जरी मज करीसी लागे जीव जरी, तव पाया तू तरी श्री गुरुराया यावे जडकरीवा. दांभिक बगळा मी बहुकामी, कामिनी कांचन प्रेमी, अवगुण मम भगता, नचकोपे जळतो पश्चातापे, नारायण येई शरण तुम्हा, मजवरी धरी हो प्रेमा यावे जडकरीवा. तारी प्रभो गुरुनाथा, तारी प्रभो गुरुनाथा, तारी प्रभो गुरुनाथा, तारी प्रभो
बुडतो की मी भवसागरिया, बुडतो की मी राधा प्रभु दे आता, तारी प्रभो गुरुनाथा, तारी प्रभो गुरुनाथा, तारी प्रभो गुरुनाथा, की काहीतरी करून मला वाचवा, आता तूच माझा गुरु आहे. गुरु माता गुरु पिता, 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 गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, हा गुरु आमची कुलदेवता, थोर पडता साकडे गुरु लक्ष्मा गे पुढे, थोर पडता साकडे गुरु लक्ष्मा गे पुढे, गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, येथे काय झालं? गोकर्णाने सांगितलं, दादा रडू नको. मला माझ्या सद्गुरूंनी जी कथा सांगितली श्रीमद भागवताची, ती मी तुला सांगतो. या ठिकाणी आपण भागवत अनुष्ठान करूयात. हे अनुष्ठान झाल्याच्या नंतर नक्कीच तुला योग्य अशी प्राप्ती होईल. दिव्य देह धारण करून तू भगवंतांच्या लोकाला जाशील. एक पुत्र कुपुत्र म्हणून निपजला, पण घरामध्ये एक जरी व्यक्ती सद्विवेक बुद्धीचा वापर करणारा, धर्माचरणी सदाचरणी असला की काय होतं? तर आपला उद्धार होतो, घरातल्या सगळ्यांचा उद्धार होतो. एकच व्यक्ती देवाचं करणारी पाहिजे. त्या व्यक्तीच्या उपासनेच्या पुण्याईचा परिणाम घरातल्या सगळ्यांना होतो. कारण देवांना माहिती आहे की ह्याचं कुळ आहे, ते मला बुडवता कामा नाही. ज्या कुळामध्ये भगवंतांचे भक्त जन्माला येतात ते कुळ भगवंत चालवतात. महाराज पुढे सांगेन मी तुम्हाला. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासे. कुळ कोणाचं आहे? ज्याचा बाप कट्टर वैरी आहे आपला. माझ्या राज्यामध्ये विष्णू पूजन होणार नाही अशी दवंडी ज्याने सर्वानुमती पिटवलेली आहे, अशा व्यक्तीच्या कुळामध्ये आपला भक्त निपजवायला भगवंत मागे पुढे पाहत नाही. हिरण्यकश्यपू मला मानत नाही का, तुझा मुलगा मानेल. म्हणून भगवंतांनी मुलगाच भक्त म्हणून पाठवला. घे, तुझ्या घरातून माझी भक्ती विस्तृत होईल. तू मानत नाही काय मला, तुझी पिढी मानेल येणारी. गोकर्णजींनी या ठिकाणी भागवताचं आयोजन केलं. धुंदुकारी म्हणाले, मी कुठे बसू, मला बसायला जागा नाही. एक 8 पेर असणारा बांबू त्या ठिकाणी लावला, वेळूची काठी. त्याच्यामध्ये धुंदुकारी सगळ्यात खालच्या पेरामध्ये जाऊन बसला. भागवताचं महत्व आहे. पहिल्या दिवशी जी कथा ऐकली, एक पेर फुटला आणि धुंदुकारी वरच्या पेरात गेला. दुसऱ्या दिवशी दुसरी कथा ऐकली, दुसऱ्या पेरात. असे 7 दिवशी 7 गाठी फुटल्या. 8व्या दिवशी धुंदुकारी मुक्त झाला. त्याला घ्यायला देवाचं विमान आलं. दिव्य देह धारण करून देवांच्या लोकात गेला.
जानकी नाथ सहाय करे जब, कौन बिगाड़ करे नर तेरो. ज्याची मदत देव करतात त्याचं कोण वाकडं करणार आहे महाराज. थोर पडता साकडे, थोर पडता साकडे. अशा प्रकारे गोकर्ण आख्यान इथे पूर्ण झालं. पुढची कथा आपल्या समोर येते. ती कथा म्हणजे दानाचा परम आदर्श आहे. ज्यांनी दिलेलं दान दानाची सीमा ओलांडतं, दानाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन शिरोमणी रूपामध्ये विद्यमान होतं. असं दानाचं महापर्व आणि दान देण्याचं औदार्य ज्याच्या जवळ आहे, असा औदार्याचा महामुकुटमणी बळीराजाची एक कथा आहे. ज्या कुळामध्ये प्रल्हादजींचा जन्म झाला, प्रल्हादांचे नातू म्हणून जे सगळीकडे विख्यात आहेत, त्या बळीराजाने आपल्या तपोबलाने आणि बाहुबलाने त्रिलोकाचं साम्राज्य मिळवलं महाराज. स्वर्ग लोकावर आक्रमण करून स्वर्ग लोकामध्ये असलेल्या इंद्राला खाली खेचलं आणि ते सिंहासन आपल्या अधिपत्याखाली आणलं. काही देव बांधून ठेवले आणि काही देवांना निष्कासित करून टाकलं. सगळीकडे हाहाकार झाला. इंद्राने देवांची प्रार्थना केली की हे देवादिदेवा, हे योगेश्वरा, हे जगदात्मा, काहीतरी करा आणि आम्हाला या संकटातून वाचवा. जेव्हा जेव्हा देवांनी प्रार्थना केली तेव्हा तेव्हा भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो, धर्माला ग्लानी येते, ग्लानिर्भवति भारत, आणि ते ग्लानी नष्ट करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. भगवंतांनी दोन ठिकाणी सांगितलं की मी येतो. कसं येतो? एक तदात्मानौ सृजाम्यहम् आणि दुसरं संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा साधू आणि संत संकटामध्ये देवांवर काहीतरी संकट येतं तेव्हा तेव्हा मी जन्माला येतो. भगवान अदिती आणि कश्यप यांचा बालक बनून जन्म घेतला. तो वामन अवतार दिला. अतिशय सुंदर रूप आहे, बटुक रूप आहे देवांचं. बटुक रूप आहे. हातामध्ये छत्री घेतलेली आहे. खांद्यावर, डाव्या खांद्यावर जांडवं रुळत आहे. पोट थोडस बाहेर आलेलं आहे. चरण कमल अतिशय कोमल आहेत. डोळे कमळाप्रमाणे सुंदर आहेत. हात म्हणजे पूर्ण विकसित झालेलं कमळच आहे. असे वामन भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि आता वामन भगवंतांचं जे कार्य सगळ्यात मोठं ते कोणतं? तर बळीने महायज्ञ आरंभ केला. आणि या यज्ञामध्ये भगवंतांनी आपली उपस्थिती दर्शवली. आणि असा नियम आहे, यज्ञ करताना जर कोणी ब्राह्मण आला, अभ्यागत आला, अतिथी आला, तर तो देव मानून त्याचं पूजन करून ते जे म्हणतील ते दान त्यांना द्यावं लागतं, असं शास्त्र आहे. वामन भगवंतांचं आगमन झाल्यानंतर बलिराजाने त्यांची आसनावर बसून पूजा केली. स्वतः सुवर्णाचं रत्न जडित ताट घेऊन तो वामन भगवंतांचे चरण त्याच्यामध्ये ठेवून पूजन करायला लागला. त्याच्या जवळ असलेल्या ब्राह्मणांनी वेद मंत्रांनी वामन भगवंतांचं पूजन केलेलं आहे. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद, वेद मंत्रांचा घोष झालेला आहे. आणि वेद मंत्रांनी
वामन भगवंतांच्या चरण कमलांचं पूजन झालेलं आहे. पूजन झाल्यानंतर आता बली महाराज म्हणाले की हे देवादिदेवा, तुमचं यथेच्छ पूजन झालेलं आहे, तुम्हाला आवडलं ना, आता माझी विनंती आहे, माझ्यावर कृपा करा आणि तुम्हाला हवंय ते मागा. आपल्या दारामध्ये जो कोणी येईल ना, तर त्याला काही देताना तुम्हाला अजून काही हवंय का असं आपण आवर्जून विचारावं. आपल्या मनाने त्याला वस्तू देऊ नये, त्याला जी उपयोगात येईल ती द्यावी. काहीतरी घरात कुठेतरी ठेवलेलं होतं म्हणून देऊन टाकलं, आहे ना आपल्या घरात ती शाल पडलेली, ते देऊन टाकलं. अशी जी आपल्याला निरुपयोगी वस्तू आहे ती दुसऱ्यांना देऊन ते दान होत नाही. दिगंबरा, दान कसं असावं, तर ते दान दिल्याच्या नंतर जो स्वीकारणार आहे तो तुमच्यावर उपकार करतो, उपकार करणार आहे, त्याला त्या दानाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. नाहीतर कीर्तनामध्ये ते शाली वाटतात आणि नंतर पाय पुसायला, भांडी पुसायला आणि गोधड्या शिवायला, याच्याशिवाय कुठे जातात. अरे अंगावर घालून मिरवता यावी असं द्यावं, काहीतरी कपडे शिवता यावे असं काहीतरी द्यावं, काहीतरी 100 रुपयाचं धोतर दिलं आणि झालं असं देऊ नये. असं आपल्याला फाटकं नेसावं, पण देताना व्यवस्थित नेटकं द्यावं. बली महाराज म्हणाले की देवादिदेवा, तुम्हाला हवंय ते मागा. त्यावेळी बली महाराजांचे जे गुरु आहेत, दैत्य गुरु शुक्राचार्य, विभूती योग सगळ्यांना माहिती असेल, महाराज 10वा अध्याय विभूती योगच आहे. त्याच्यामध्ये भगवंतांनी विभूती सांगितलं, एक विभूती सांगितली, कवी नाम उष्णा कवी. ते उष्णा कवी कोण? दैत्यगुरु शुक्राचार्य आहेत, गुरुच, पण कोणाचे आहेत? दैत्यांचे. हे दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणाले की अरे बली, हे वामन आहेत, विष्णू आहेत आणि छलकपट करून तुझं राज्य घेण्यासाठी आलेत, अजिबात देऊ नको. गुरूंना बली महाराज म्हणतायत की गुरुदेवा, राजाचं कर्तव्य आहे की दारामध्ये कोणी जरी आलं आणि त्याला काहीतरी दिल्याशिवाय परत मोकळ्या हाताने पाठवू नाही. अरे काय नसलं तर हातामध्ये पाणी तरी द्यावं, साखर जरी नसली आपल्याकडे तर काय द्यावं? पाणी द्यावं. दैत्य गुरूंनी, शुक्राचार्यांनी फार बळीला सांगितलं, पण बळीने सांगितलं माझ्या आज्या पणजेने आतापर्यंत दान केलेलं आहे. मी प्रल्हादजींचा नातू आहे, प्रल्हाद महाराजांचा नातू आहे, मी यांना असं जाऊन देणार नाही. न मानावे ऐसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरी. म्हणून म्हणतात ना, बळीने आंधळा शुक्र केला. बली महाराजांनी विचारलं की देवादिदेवा मागून घ्या. आता मात्र बळी भगवंतांच्या संपूर्ण रडारवर आलेले होते आणि तेवढ्यात वामन भगवंताने सांगितलं, बळी राजा काय नको रे दे मला, फक्त मला 3 पाद भूमी दे, त्रिपाद भूमी एवढंच मागतो. बली महाराज म्हणाले, अहो देवा एवढंच? मागून मागून काय मागितलं, माझ्या कॅपॅसिटी प्रमाणे तरी मागायचं. माझी जेवढी सत्ता आहे, माझं जेवढं बळ आहे, माझं जेवढं आधिपत्य आहे, त्या आधिपत्याला अनुसरून तरी तुम्ही मागा. असं एवढं काय 3 पाद भूमी मागितली, मी एवढा मोठा राजा, काय नाही मला तेवढंच हवं. हातावर पाणी घेतलं, काही वस्तू देण्याच्या आधी संकल्प करावा आणि एकदा का संकल्प केला की तुम्ही कर्जबाजारी झाला. तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय त्याच्यातनं तुमची निवृत्ती नाही. म्हणून वचन देताना सुद्धा लक्षपूर्वक द्यायचं. एखाद्याला मी तुम्हाला एखादी वस्तू देणार आहे, देतोय असं म्हणण्याच्या आधी 10 वेळा विचार करावा. जर दिली नाही तर आपण त्याचे ऋणाईत होऊ. जरी समाजाला कळलं नाही, कोणाला कळलं नाही, तर त्याला साक्षी कोण आहे? पंचमहाभूत साक्षी आहेत. जिथे तुम्हाला श्वास घ्यायला वारा आहे, त्या वाऱ्याने ऐकलेलं आहे. समाजामध्ये साक्षी आहेत महाराज. तुम्हाला काय वाटतं कोणी ऐकत नाही? आपल्या इथे लग्न सुद्धा साक्षीशिवाय होत नाही.
गायी ब्राह्मण अग्नीच्या साक्षीने लग्न लावतात महाराज. जात वेदो महाभह, जो अग्नी देवांना घेऊन येतो त्या अग्नीच्या साक्षीने लग्न लागतं. अग्नीला प्रदक्षिणा केल्या जातात. अग्नीला सांगितलं जातं ही पत्नी मी वरतोय, हिच्या सोबत माझा परिणय होतोय, असं कोणाला सांगितलं जातं. जर अग्नी नसेल लग्नात तर ते लग्न मान्य नाही. ब्राह्मण नसेल लग्नात तर ते लग्न मान्य नाही. ब्राह्मण देव साक्षी आहेत. गो ब्राह्मणांच्या अग्नीच्या साक्षीने मंगल कार्य केली जातात. जेवढे 16 संस्कार आहेत ना ते अग्नी कर्म केल्याशिवाय होत नाही. चुडा कर्म करायला अग्नी बोलवावा लागतो. एवढंच नाही तर अंत्येष्टीला सुद्धा अग्नी बोलवावा लागतो. मांस खाणारा स्वतंत्र अग्नी आहे. कव्य वाहन नावाचा अग्नी बोलवावा लागतो. त्या अग्नीमध्ये यमाय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, अर्यमाय स्वाहा म्हणून आहुती द्याव्या लागतात. तेव्हा कुठे प्रेत जाळण्याचा अधिकार तयार होतो. अग्नीशिवाय कर्म होत नाही. म्हणजे कर्म करण्यासाठी संस्कारासाठी सुद्धा साक्षी पाहिजे महाराज. असंच गेले आणि लग्न लावून आले. आपल्या इथे म्हणतात 4 लोक पण नव्हती लग्नात. 4 लोकांमध्ये लग्न साक्षी पाहिजे कोणीतरी. तसं या ठिकाणी जलसाक्षी आपोवई परम धामा म्हणून बघा या ठिकाणी कलश मांडलेला आहे. त्या कलशावर नारळ ठेवलेला आहे. तो नारळ म्हणजे देव आहे. तो देव कशावर ठेवलाय? कलशावर. आणि त्या कलशामध्ये पाणी आहे. ते पाणी म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. देव 3-4 ठिकाणी राहतात. एक पाण्यामध्ये राहतात आणि दुसरं अग्नीमध्ये राहतात. म्हणून ज्या ठिकाणी अखंड अग्नी आहे, ज्याला धुनी म्हणतात, त्या ठिकाणी देवांचा अखंड बसते. ज्या ठिकाणी पूजा करायची असते म्हणून कलश मांडतात. देवाला पाण्यावर गंगेला बोलवतात आणि गंगेवर देवाला ठेवतात. आपोवई परमधामा म्हणून संकल्प करायचा असेल तर पाण्यावर पाणी घ्यावं लागतं. बली महाराजांनी हातात पाणी घेतलं आणि संकल्प केला की त्रिपाद भूमी, वामन भगवंतांचे जेवढे पावलं आहेत तेवढ्या पावलांची भूमी मी त्यांना देतो. असं म्हणण्यासाठी पाणी जसं घेतलं तर भुंगा बनून शुक्राचार्य त्या तो जो कमंडलू आहे त्याच्या चोचीमध्ये जाऊन बसले. अगरबत्तीच्या काडीने किंवा तत्सम काही पदार्थ होता त्यावेळेस, त्या काडीने ती चोच स्वच्छ करण्याचा बळीराजाने प्रयत्न केला. पण आतमध्ये असलेल्या शुक्राचार्यांचा डोळा फुटला. म्हणून संप्रदायात म्हणतात बळीने आंधळा शुक्र गेला. गुरुचा डोळा फोडला. तेव्हापासून शुक्राचार्यांना एकच डोळा आहे. संकल्प केल्याच्या नंतर काय झालं महाराज? भगवंतांनी जे विराट स्वरूप घेतलं. वामन याचा अर्थ बटूक छोटा, वामनाचा अर्थच आहे. पण भगवंताने दिव्य रूप धारण केलं. एका पावलामध्ये सर्व पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग, आकाश, पाताळ, 14 भुवन ब्रह्मांड व्यापलं. आणि तिसरं पाऊल भगवंत म्हणाले दिलेल्या वचनाला जाग बलिराजा. हे बली महाराज, तिसरं पाऊल मी कुठे ठेवू आता? बली महाराज म्हणाले देवा मी क्षत्रिय आहे, दिलेल्या वचनाला मागे फिरणार नाही. रघुकुल रीती सदाचरी आई, प्राण जाई पर वचन न जाई. वचन जाणार नाही. मी तुम्हाला भूमी देणार असं वचन दिलंय. म्हणून मी काय करणार? ते वचन पूर्ण. इथे प्राणाने मी प्राणाची आहुती दे. तुका म्हणे बली, तुका म्हणे बली, तुका म्हणे बली, तुका म्हणे बली. जीव दिला पायतनी, जीव दिला पायतनी, माझे चित्त तुझे पाया
तुम्ही वचन दिलं ते पूर्ण केलं पाहिजे. भगवंतांना वचन दिलं. माऊली म्हणतात, पाहे पा ध्वजेचे चिरकुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. मसी पत्र ते केवडे, राबो चालवी आपल्या पाडे. आणि शेवटी ते म्हणतात, बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा. बली महाराज म्हणाले की देवाधिदेवा, आता हे वचन मला माहिती तुम्हीच पूर्ण करून घेणार आहात, आणि तुम्ही कशासाठी आलेला आहात ते मला माहिती आहे, चांगलं माहिती आहे. बाप रखुमा देवी वरदा, 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 सांभाळावे आपुल्या ब्रिदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा. सांभाळावे आपुल्या ब्रिदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा. या ठिकाणी बली महाराजांनी वचन दिलं, आणि वचन दिल्याच्या नंतर बली महाराज म्हणाले, देवा आता तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. भगवंताने तिसरं पाऊल मस्तकावर ठेवलं आणि बळीला थेट पाताळामध्ये धाडलं. पण महाराज याच्यामध्ये शेवटी असं झालं, सगळ्या देवाने विनंती केली की देवा आम्हाला आमचं राज्य परत द्या. इंद्र म्हणाला माझं सिंहासन परत द्या. पण देवाला अतिशय वाईट वाटलं. देवांना देव म्हणाले, अरे छल कपट तर बळीसोबत मी केलं, पण बळीने काय केलं, माझा पाय मस्तकाला लावला, आणि जो माझा आश्रित झालेला आहे मी त्याला कसं सोडू. देवाला अत्यंत वाईट वाटलं, आणि देव सुद्धा बळीसोबत पाताळामध्ये निघून गेले, आणि पाताळामध्ये बळीचे द्वारपाल झाले. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की हे सगळे तुम्हाला हे सगळं राज्य पाहिजे, घ्या. काय असतं, एकत्र कुटुंब असत. कधी कधी 4 मुलं म्हणतात आम्हाला प्रॉपर्टीचे हिस्से द्या. म्हातारे आई वडील म्हणतात घेऊन टाका, पण एखादा असा मुलगा असतो तो म्हणतो की आमच्या वाट्याला प्रॉपर्टी नाही आली तर चालेल, आई वडील आले पाहिजे. नाभाग नावाचं एक चरित्र येतं. राजा होता एक खूप मोठा, त्याचा मुलगा होता नाभाग. त्याला 4 भाऊ होते. वडील म्हातारे झाल्याच्या नंतर 4 भावांनी वाटण्या करून घेतल्या, आणि नाभागला सांगितलं तुझ्या वाट्याला आम्ही आई वडील दिलेले, ते घेऊन जा, आजपासून तू राजमहालात निष्कासित. नाभागला आनंद झाला. त्याने आपल्या वडिलांना येऊन सांगितलं की आपल्या संपत्तीची वाटणी झालीये, आणि माझे जे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांनी सांगितलंय की तुम्ही आमच्या वाटेला आलेले आहात. मोहन शेठांचं भाग्य आहे, त्यांची आई शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर होती. आईने सांगितलं मी मोहन सोबत राहणार. त्यांच्या सुनबाईने पण त्यांची सेवा केली.
सासूबाईंची सेवा शेवटपर्यंत केली. तसं देवांनी, दैत्यही देवाचेच आणि देवही देवाचेच. दितीपासून जन्मले म्हणून दैत्य म्हणतात त्यांना, आदितीपासून जन्मले म्हणून आदित्य म्हणतात. 12 आदित्य आहेत, द्वादशादित्य म्हणतात. पण आहेत कोणाचे? कश्यपात्मज आहेत सगळे, एका देवापासूनच झालेले आहेत ना सगळे. आई सगळ्यांची सारखी असते. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. आई अशी होईल पण मुलं अशी होतील, पण आई कधी कुमाता होणार नाही. देवाने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला हे स्वर्ग पाहिजे होतं ना, सगळं माझ्या बळीच्या वाटेत काय नाही आलं तर चालेल, मी बळीच्या घरात जाऊन राहील. म्हणून देव पाताळामध्ये जाऊन राहिले. म्हणून एक अभंग आहे बघा वारकरी संप्रदाय, खूप छान म्हणतात तो. ज्या सुख कारणे, मला म्हणता येत नाही, माझं काही गायनाचं अंग नाहीये, पण भाव समजून घ्या. ज्या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुख कारणे देव वेडावला, ज्या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुख कारणे देव वेडावला, ज्या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे सदन, धन्य धन्य संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुख कारणे देव वेडावला, ज्या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. बलिराजाची ती कथा येते. महाराज बलींचे द्वारपाल म्हणून भगवंत राहिले. ध्रुव आणि प्रल्हाद बाळांची या ठिकाणी कथा आलेली आहे पुढे. जी सुनीती आहे आणि उत्तानपाद राजा आहे, यांचा बालक ज्याचं नाव ध्रुव आहे, याला फार हौस होते आपल्या वडिलांच्याकडे जायची. पण सावत्र आई काही केल्या, म्हणजे जी पहिली पत्नी होती राजाची, ती पट्टराणी म्हणवली जाते. ती काही केलं ध्रुव बाळाला बसूनच नाही द्यायची मांडीवर. एकदा तर ती ध्रुव बाळाला म्हणाली, तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल ना, तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तरच तू मांडीवर बस, अन्यथा बसू नको. आणि काय झालं पुढे? एकदा आईला तक्रार केली ध्रुव बाळाने, अगं ती जी मोठी आई आहे की नाही, ती मला काही केल्या मांडीवर बसून देत नाही, काहीतरी करा आणि मला तिथून तुम्ही उपाय शोधून द्या. आईने सांगितलं, अरे या बापाच्या मांडीवर काय बसतोस? बाबा महाराजांच्या वाणीत म्हणायचं झालं तर हा नवरा कसला नवरा? हा मरका नवरा. नवरा करायचा तर तो. म्हणून अनेक जण म्हणतात की
गोपिकांनी व्यभिचार केला. गोकुळातले लोक म्हणायचे गोपिकांना की ते कृष्णासोबत काय हिंडता ग तुम्ही? नवरा सोडलाय आणि कृष्णासोबत हिंडता. एकदा नारद मुनी गोपिकेला म्हणाले, काय ग तुला लाज वाटत नाही? तुझ्या नवऱ्याची सेवा सोडली आणि कृष्णाची सेवा करतेस? ती म्हणाली, तुम्हीच मला सांगा यातला खरा नवरा कोणता? तो जन्मोजन्मीचा आहे, हा एका जन्मीचा देहाचा आहे, देहाचा नवरा आहे. हे नातं कोणाचं आहे? देहाचं आहे. मी फार दिसायला सुंदर म्हणून माझ्याशी लग्न केलं त्यांनी. उद्या माझ्या चेहऱ्यावर फोड आले तर दुसरं लग्न करायला मागे पुढे बघणार नाही. म्हणून संबंध कोणाशी जोडतात? देहाशी आहेत. एखादी व्यक्ती आपल्या सोयीची वाटते म्हणून त्याच्याशी नातं आहे. त्याच्यातला स्वार्थ संपू द्या, त्याने आपल्या मनासारखं न करू द्या. बघा मग कसं होतं ते. लगेच तुमचे नाते तुटायला सुरुवात होईल. खरं नातं कुठलं? जे निस्वार्थ आहे. स्वार्था विना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना. काहीतरी कविता होती आम्हाला. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ये बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना. म्हणून काय ना, आपण काय देतो दुसऱ्यांना ते महत्वाचं आहे. लोकांकडनं फार अपेक्षा ठेवू नका, त्यांना द्यायला शिका. आई म्हणाली ध्रुव बाळाला, तुला जर बसायचंच आहे ना तर त्या जगतपित्याच्या मांडीवर बस. ध्रुव बाळाजी म्हणाले की मला कसे मिळतील ते भगवंत? म्हणजे काय नाही, तपश्चर्या कर, वनामध्ये जा. अतिशय लहान ध्रुव बाळ वनामध्ये गेले. 6 महिने कडकडीत तपश्चर्या. महाराज नारद मुनी भेटले. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला आणि तपश्चर्ये नंतर भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. आपल्या हातामध्ये असलेला दिव्य शंख त्यांनी ध्रुव बाळाच्या गालाला लावला आणि ध्रुव बाळाला ज्ञान झालं आणि तात्काळ ध्रुव बाळाला अढळपद दिलं की जिथून तुला आता कोणी उठवणार नाही. ध्रुव बाळाला अढळपद दिलं महाराज. साधं सुद्धा नाहीये ते, जिथून तुम्हाला कोणी हलवू शकत नाही. म्हणून देवाच्या शेजारी बसायचं असेल ना तर एक निश्चय केला पाहिजे. तो निश्चय ध्रुव बाळासारखा असावा, प्रल्हादजींसारखा असावा. प्रल्हादजींची कथा आपण उद्या पाहणार आहोत. जाता जाता कुंती मातेची एक कथा येते. महाभारताचं सगळं युद्ध झालं. युद्ध झाल्याच्या नंतर सगळे आपापल्या घरी जायला लागले. भगवान गोपाल कृष्ण सुद्धा द्वारकेला जायला निघाले. तेवढ्या कुंती मातेने दोन्ही हात जोडून देवांना प्रार्थना केली, हे कृष्ण, हे गोविंदा, हे नारायणा, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, हे देवादिदेवा, आमच्यावर एक कृपा करशील. कुंती म्हणजे देवांची आत्या. देवांना म्हणाली, देवा एक मागणं मागते, ते पूर्ण करशील का? देव म्हणाले, माग ना आई, तुला काय मागायचं ते माग. कुंती माता म्हणाल्या की देवा इथून पुढे देशील तर माझ्या आयुष्यात दुःखच दे. आता मला सुख दिसू नये माझ्या आयुष्यात. तुम्ही म्हणाल बापरे असं कसं मागणं मागितलं? आपण देवाला रोज म्हणतो सुखी ठेव, चांगलं ठेव, असं ठेव, तसं ठेव, अशा मागण्या करतो. पण कुंती मातेने काय मागितलं? दुःख मागितलं. पण दुःख का मागितलं? तर त्याच्या मागे एक भावना आहे कुंती मातेची. ती काय भावना आहे? हाची नेम आता न फिरे माघारी. हाची नेम आता न फिरे माघारी. हाची नेम आता न फिरे माघारी.
म्हणा. माझी माता ढबे मागाई. माझी माता ढबे मागाई. माझी माता ढबे मागाई. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलंय की हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. याचा अर्थ काय? तर अर्थ कुंती मातेच्या प्रार्थनेमध्ये दडलेला आहे. सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं की श्री संत जनाबाई विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आल्या पण परत गेल्याच नाही. मग पुढे काय झालं? रात्रभर त्या देवांसमोरच बसून राहिल्या. हाची नेमा आता न फिरे माघारी, बैसली शेजारी गोविंदाची. एकदा का या देवाला पाहिलं, आता परत जाण्याचं काम नाही, परत जाणार नाही मी, मागे फिरणार नाही मी. मग झालं काय पुढं? आतापर्यंत जबाबदारी आई वडिलांनी घेतली होती, पण आता जबाबदारी घेणार कोण? तर दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज आले. त्यांनी हाताला धरलं, विचारलं की बाळा तू कोण, कुठून आलीस? जनाबाईंनी काहीच सांगितलं नाही, फक्त डोळ्यातनं पाणी होतं. नामदेवरायांना काय कळायचं ते कळलं. नामदेवराय म्हणाले आजपासून तू आमची झालीस, कारण मला तुझ्या डोळ्यामध्ये विठ्ठल तुझा झालेला दिसला. आणि म्हणून नामदेवराय हात धरून घेऊन गेले. मला सांगा पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात या अभंगात? घर रिगीत झाले पट्टर आणि बळे आणि वरिले साबळे परब्रह्म. म्हणजे याचा अर्थ काय? घर रिगी झाले म्हणजे मी यावं असं आमंत्रण मला विठ्ठलाने दिलं होतं का? तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात या असं आमंत्रण कोणी दिलंय का तुम्हाला? आमंत्रण दिलेलं नव्हतं. घर रिगी म्हणजे मी स्वतः देवाच्या घरात घुसले. घर रिगी झाले आणि पुढे तर कहर केला. पट्टर आणि बळे म्हणजे बळच मी त्याची पट्टराणी झाले. त्याच्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात घातला आणि झाला गंधर्व विवाह आमचा. घर रिगी झाले पट्टर आणि बळे आणि वरिले सावळे परब्रह्म. आता लग्न काही देवाने लावलं होतं का? जनाबाई मनाने झाल्या होत्या. पण मला सांगा आता नांदवणं पुढं कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे की नाही? मग आता बळच एखाद्याच्या घरात जायचं आणि त्याला म्हणायचं की तू आजपासून माझा पती आहेस. मला सांगा तो पती प्रेमाने वागवेल का द्वेषाने वागवेल? पण परमार्थामध्ये असा नियम आहे की देव ठेवील तसं राहावं लागतं. नामदेवरायांच्या घरामध्ये ते गेल्या आणि जनाबाईंच्या वाट्याला काय आहे तर उष्टी खरकटी काढा, गोवऱ्या थापा, दळण कांडण करा. आणि इतका व्याप वाढला, राजाई गोणे. नामदेवरायांच्या घरातच खायला काही मिळत नव्हतं, तर त्याच्यातून जर काही मिळालं, त्याच्यातून काही जरी वाळलेलं राहिलं, कोरडा भाकरीचा तुकडा जनाबाईंना देण्यात यायचा, ते पण संध्याकाळी. जनाबाईंनी असा विचार केला नाही की मी एवढं लग्न लावलंय देवाशी, आता देवांची मी पट्टराणी, मला कसं ठेवायला पाहिजे. पण देवाने मला कसं ठेवलं? महाराज एकदा देवाशी लग्न लागलं ना की मग तू कसा नांदवेल त्याचा विचार करायचा. आणि जर विचार केला तर मग लग्न करायचं. वधूवर लग्न लाविती हे देखील असे बहुता जगती, आप आपणा लग्न प्राप्ती हे लक्ष घेती गुरुराय. अरे वधूवरांचं लग्न लागतं सगळ्या जगाने बघितलं, पण देवाचं आणि भक्ताचं लग्न फार थोड्या लोकांनी बघितलं. कारण तिथं नांदणूक सोपी नाहीये महाराज. देवाने ठेवलं तसं राहावं लागतं. इतकी दयनीय अवस्था आहे. जनाबाईनं एवढं काम पडतंय की अशी अवस्था झाली, डोक्यामध्ये जटा झाल्या आणि त्या जटामधून उवा वळवळ करायला लागल्या. जनाबाईंना वेळ मिळेना, डोक्यामध्ये उवा झाल्या. आणि अशा वेळी काय झालं महाराज की जनाबाईंनी
आपलं जे काही निमित्ताचं काम आहे ते सगळं चालू ठेवलं आणि देवालाच दया आली. देवाने विटेवरनं उडी घेतली, हातामध्ये फणी घेतली, तेल घेतलं आणि जनाबाईंचा हात धरला आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक दगड मांडला. त्या दगडावर जनाबाईंना बसवलं. गुडघाभर पाय जनाबाईंचे चंद्रभागेच्या पाण्यामध्ये बुडले आणि हाताने भगवंत ओंजळभर पाणी जनाबाईंच्या मस्तकावर टाकताय आणि जनाबाईंची वेणी फणी कोण करताय? देव करताय. मग अजून काय पाहिजे महाराज? जनाबाई म्हणतात की दळिता कांडिता तुझं काही नाही. कुंती माता म्हणाला मला दुःख दे, या दुःखामध्ये काय होतं मला तुझं स्मरण होतं, नाहीतर सुखामध्ये तुला मी विसरून जाईल. म्हणून एक दुःख असावं, ते देवाचं गोड दुःख असावं. गोपिकांना ते दुःख आहे म्हणून त्या दुःखाला विरह नाव दिलेलं आहे महाराज. म्हणून एक गोपिका म्हणते, देव दिसला नाही सकाळपासून म्हणून गोपिका म्हणते, वाट पाहते मी तुझी किती रे, नाही आला तू यमुना तीरी. कृष्णा सांगते तुला बोलू नको मला, कृष्णा सांगते तुला बोलू नको मला. ती विरहाने व्याकुळ झाली. गोपिका म्हणते की वाट पाहते मी तुझी किती रे, नाही आला यमुना तीरी. सुखामध्ये कशी आठवण होईल त्याची? कुंती मातेने हात जोडून देवाला विनंती केली की देवा देशील ना तर तुझ्या संतांची सेवा दे, भक्तांची सेवा दे, नाहीतर तुझं ते दुःख दे. त्याच्यातून दुसरं मला वेगळं काही नको. मला सतत तुझं स्मरण झालं पाहिजे, अखंड तुझी आठवण झाली पाहिजे. आणि हा देवांचा देव त्याच्यासाठीच उभा आहे महाराज. जो कोणी व्याकुळ होऊन त्या देवाचं स्मरण करतो ना. नामदेवरायांच्या आईचं उदाहरण तुम्हाला जाताना सांगतो. एका दिवशी घरामध्ये काही खायलाच नव्हतं. अशी अवस्था झाली की नामदेवरायांची जी मुलं होती, नारा, विठा, गोदा, महादा, भुकेने व्याकुळ व्हायला लागली. आजी खायला दे, आई खायला दे, आई खायला दे, आई खायला दे. गोणाईने विचारलं राजाईला, म्हणजे सुनेला विचारलं की अगं नामा कुठे गेलाय? दामाशिटी घरामध्ये बसलेले होते, म्हातारपण आलेलं होतं आणि राजाईने सांगितले ते मंदिरात जाऊन भजन करताय. गोणाईला इतका राग आला, इतका राग आला की घरात मुलांना खायला नाही आणि हा जाऊन त्या विठ्ठलाचं भजन करत बसले. अतिशय वाईट वाटलं आणि रागाने त्वेषाने ती चालत आली. महाद्वारामधून तिने आतमध्ये प्रवेश केला आणि गाभाऱ्यासमोर भगवंतांच्या समोर नामदेवराय हातामध्ये वीणा घेऊन देवाचं भजन करीत होते. ये ग विठा बाई, माझे पंढरीचे आई. हे देवादी देवा, मी तुझं भजन करतो, तुला आळवतो, माझ्या हृदयामध्ये येऊन बैस. नामदेवरायांचं भजन चाललंय आणि नामदेवरायांची आई पुढे आली आणि देवाशी इतकं भांडण सुरू झालं, कडाक्याचं भांडण. अरे विठ्या, अरे काया, काय केलं रे? माझ्या संसाराची वाताहत केली. माझा कर्तृत्ववान मुलगा, तरणा बांड मुलगा तू भजनाला लावला. माझे नातवंड रडतात, तुला लाज वाटत नाही? माझ्या घरादाराचा सत्यानाश केला रे. आता मी काय करू, कुठं जाऊ? माझ्या घरी अन्न नाही. आत्ताच्या आत्ता माझा मुलगा मोकळा कर. तुझ्याकडे जे भक्त येतात त्यांचं तू वाटोळ करतो, असं करतो, तसं करतो, त्यांना भजनाला लावतो, त्यांचे संसार मोडतो. तू असा आहे तसा. एवढं कडक्याचं भांडण केलं. देवाने सांगितलं बस, आता इथून पुढे बोलायचं बस झालं. आता एवढं मी सहन करणार नाही. तुझा मुलगा इथून घे आणि इथून चालती हो. जा इथून तुझ्या मुलाला घेऊन. नाही पाहिजे मला तुझा मुलगा. नामदेवराय आईला म्हणतात, आई अगं बोलू नको. देवांचा देव आहे तो, कसा प्रसन्न केला मला माहिती. माझ्या देवाला बोल लावू नको, माझ्या देवाला बोलू नको.
माझ्या देवाला शिव्या देऊ नको, माझ्या देवाला अपशब्द बोलू नको. आई नामदेवरायनं तू गप, तुला काय कळतंय, तू मध्ये बोलू नको. एवढं कडाक्याचं भांडण सुरू झालं. देवाने सांगितलं बास, आता भांडण नको, तुझ्या मुलाला घे आणि जा. चल मी माझ्या मुलाला घेऊन जाते. म्हणून नामदेवरायांच्या आईने नामदेवरायांचा हात धरून ओढला आणि उठवलं, बसलेलं उठवलं. आणि उठवल्या बरोबर जोरात ओढत ओढत नामदेवराय म्हणतात, आई भजन पूर्ण नाही झालं, आई भजन करू दे, आई मला देवाला पाहू दे. पण आई ओढत 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 बोल लावती आणि ओढत ओढत आज जी नामदेवरायांची पायरी आहे, समाधी आहे, तिथपर्यंत ओढत आणलं. आणि बोलण्याच्या नादामध्ये तिला हाताला काहीतरी मऊ मऊ जाणू लागला. अरे नामाचा तर हात थोडासा कडक आहे, पण एवढा मऊ कसा हात लागतोय. म्हणून तिने वळून पाहिलं तर हातामध्ये देव, आणि मागे वळून पाहिलं तर विटेवर देव उभे आहेत, नामदेवराय उभे आहेत. आणि देवाने सांगितलं, आई कोणाला घेऊन चालली तू? ते बघ विटेवर नामा उभा आहे, तू आणि मी वेगळा नाही, कोणाला घेऊन जाशील? तुला वाटतंय का दोन दे? आम्ही एकच आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. अरे विठ्ठल आमचं हृदय कुठं घेऊन जाशील? तो आमचा प्राण आहे. त्या दिवशी गोणाईने साष्टांग दंडवत घातला देवाला. देवा आता बोल लावायची नाही तुला, आता मला कळलं, आता मला खायला नाही मिळालं ना तरीच चालेल, भूक आम्ही सहन करून घेऊ, पण आम्ही तुझं भजन करू. मला तुम्हाला ही विनंती आहे श्रोत्यांनो, भजन असं करा, हे भजन असं झालं पाहिजे की नसलं काही घरात तरी चालेल, पण देव दुरावला नाही पाहिजे. भारतीयांचा आत्मा आहे हा पांडुरंग, हा धर्म इथं कोणी प्रेषित आलेला नाहीये, इथे देवाने जन्म घेतलाय. परब्रह्म निष्काम तो गवळ्या घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. हा देवांचा देव विटेवर उभा राहिला साक्षात भक्तांसाठी. वाट पाहे उभा हा भेटीची आवडी, हा वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, म्हणून ज्या ठिकाणी भक्त आहेत त्या ठिकाणी भगवान त्यांच्या हृदयामध्ये उभा आहे. कुंती मातेने सांगितलं की देवा मला दुःखाशिवाय दुसरं काही देऊ नको. तुझं प्रेम मला सतत मिळालं पाहिजे. म्हणून बघा सगळं मिळेल, पैसा पाणी बंगला गाडी मिळतं, फार अवघड नाहीये, पुरुषार्थ केलं की मिळतं ना, पण प्रेम नाही मिळत महाराज. असंच तुकोबारायांचे वचन आहेत ते नीट ऐका.
तुकोबाराय म्हणतात, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. माझे जे गडी आहेत ना ते वेगळे आहेत. सगळ्यांचं काम नाही ते. छे, सगळे काय माणसं मला माझ्या पदाला आवडीचे सरोभरी माऊली म्हणतात. रिगता ती कोटीवरी, प्राप्तीच्या पहिल्या तरी विपाईला निघे. आवडीने हजारो लोक निघतात, पण प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला. प्राप्ती सगळ्यांना होत नाही महाराज देवाची. जो प्रेमाचा अधिकारी आहे, ज्याच्या हृदयामध्ये अखंड प्रेम आहे, त्याच्या करताच भगवंत आहे, सामान्य नाही. त्यामुळे तुम्ही एक भ्रम सोडून द्या की मी सगळे कुकर्म करील आणि तरी सुद्धा देव प्रसन्न होईल. एवढं दान दिलं की प्रसन्न. नाही 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 नाही, त्यांच्यासारखं खेळ या जगात कोणी नाही. तुम्ही जी वस्तू द्याल ना त्या बदल्यात ते वस्तूच देतील. प्रेमाच्या बदल्यात प्रेम देतील. प्रेमच करावं लागतं, तिथं वस्तूनी काय होत नाही महाराज. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या मुलाबाळांसकट एका सरोवरावर पाणी पिण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी पाणी पित असताना, क्रीडा करत असताना एक मगर अवचित आला आणि त्याने त्या गजेंद्राचा पाय धरला. पाहता पाहता हे तुंबळ युद्ध सुरू झालं. पृथ्वीवरती गजबळ जास्त आणि पाण्यामध्ये नक्रबळ जास्त. दोघांनी आपापले बळ लावले, पण युद्ध काही संपण्याचं नाव घेईना. मुलं बाळ निघून गेली. ते म्हणले आम्ही दुसरा बाबा शोधू. मुलं म्हटले, बायको म्हटले मी दुसरं लग्न करेल. आई वडील म्हणाले आहेत आम्हाला 2-4 मुलं. एक एक करून सगळे निघून गेले आणि शेवटी सूरदासजी म्हणतात की हे गोविंद राखो शरण, अब तो जीवन हारे. कान नाक डुबन लागे. दुर्दैव आहे, लोकांना परमार्थ तेव्हा आठवतो जेव्हा वेळ निघून गेलेली असते. पण जरी वेळ निघून गेली तरी भागवत सांगतं कळवळा गेला नाही पाहिजे, तळमळ पाहिजे हृदयामध्ये देवांना भेटण्यासाठी. गजेंद्राने तर, गजेंद्राचं एक वैशिष्ट्य आहे की तो प्राणी आहे. रावणाची आणि गजेंद्राची तुलना बघा की हा जो रावण आहे, रावण तो ब्राह्मण आहे. त्याच्याजवळ व्याकरण आहे, न्याय आहे, शास्त्र आहे, विद्वत्ता आहे. तो वेदांचा प्रकांड पंडित आहे. वेगवेगळ्या विद्यांचा मूर्धन्य आहे. अनेक भाषांचा जाणकार आणि प्रचूर आहे. त्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारची विद्वत्ता विद्यमान आहे. अंगी उपजत कवित्व आहे रावणाच्या. म्हणून आईला वाळूची पिंड बनवताना बघितलं आणि आईला सांगितलं की मी तुला प्रत्यक्ष महादेवाला इथे आणतो आणि त्याची पूजा कर. कैलासाच्या खाली जाऊन हाच रावण भगवान शंकरांची स्तुती करू लागला. त्याने आपलं एक शिर छेटलं, आपला एक पाय गुडघ्यापासून मोकळा केला, पायाचा अंगठा त्या शिराला लावला, आतड्या पोटातल्या काढल्या, दाताला बांधून त्या अंगठ्याला बांधल्या आणि त्याचा वीणा करून त्याने स्तोत्र गायलं. जटाटवी गलत जलद प्रवाह भावित स्थले, गले वलंब लंबिदाम भुजंग तुंग मालिकाम, डमट 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 डमत निनाद मड्डमर्वयम, किशोर चंद्रशेखरे रथ प्रतिक्षणम मम. व्याकरणाचा जाणकार आहे, उत्तम कवित्व आहे, उत्तम वक्ता आहे. अशा रावणाने देवाची स्तुती करून त्याचं देवाने ऐकलं महाराज. ज्याला वाणी आहे त्याचं ऐकतात, पण गजेंद्राकडे तर ते पण नाहीये. म्हणून केवळ अंतकाळ जवळ आला. गजेंद्रांना कळालं की आता मात्र आपलं काही भरोसा नाही. आता कान आणि नाकापर्यंत पाणी आलं. कान नाक डुबन लागे, चरण धरी पछारे, हे गोविंद राखो शरण. सूरदासजी म्हणतात त्याला कळलं आणि त्याने काय केलं महाराज,
त्या कमळातलं सरोवरातलं एक कमळ उचललं सोंडेने आणि तो म्हणाला, जगात जर कोण देव असेल तर त्याने माझी रक्षा करावी. असं म्हणून त्याने आकाशात फुल फेकलं. ते खाली पडण्याच्या आत देव तिथे आले. देवाने ती कमळ उचललं आणि आपल्या जवळ घेतलं. महाराज मला सांगा, रावणाकडे विद्वत्ता येतो, स्तोत्र गातो, पण गजेंद्राकडे तर वाणीच नाहीये. त्याने फक्त चित्कार, दैवत स्वर आहे. स्वरामध्ये आहे ना, पंचम आहे, निषाद आहे. तसा दैवत म्हणजे हत्तीचा स्वर आहे गायनामध्ये. दैवत स्वरामध्ये जर त्याने नाव पण घेतलं नाही, जगात कोण देव असेल त्याने माझी रक्षा करावी. मग देव कोण आहे? देव एकच आहे. देव देवम, देवांचा देव एकच आहे. त्या देवांनी रक्षा केली. गजेंद्राचा उद्धार झाला. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. करुणाकर भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की जय. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. उद्या याच वेळेला, ठरलेल्या वेळेला आपली कथा सुरू होईल. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, कृपया वेळेत येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हा. भागवत कथा जेव्हा सुरू होते तेव्हा भगवंत जागोजागी येऊन बसलेले असतात. आपण मागून आलो की कुठेतरी देवाला पाय लागू शकतो अशी श्रद्धा आहे. म्हणून वेळेवर यावं अशी विनंती तुमच्या चरण कमलांजवळ करतो. तर छोटस एक भजन करूया छान देवांचं. गुप्त नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. जगदंबा भवानीला या ठिकाणी